इचलकरंजीतील एकेकाळी आशिया खंडात नावाजलेल्या डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल लिमिटेडच्या जागेवर अखेर कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची 7-12 पत्रके मोजाब नोंद करण्यात आली आहे। तब्बल 25 वर्षांपासून न्यायासाठी लढा देणाऱ्या ज्येष्ठ कामगारांच्या संघर्षाला यामुळे महत्त्वाचे वळण मिळाले असून त्यांच्या वेदना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत। डेक्कन मिलमध्ये श्री सखाराम मोरे हे सन 1979 पासून मेंटेनन्स विभागात तर श्री शरद कुलकर्णी हे सन 1991 पासून वायडिंग विभागात कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून कार्यरत होते। मात्र सन 2000 नंतर मिल आर्थिक अडचणीत सापडत गेली आणि अखेर बंद पडली। मिल बंद झाल्यानंतर पगार, बोनस व भविष्य निर्वाह निधी मिळावा यासाठी अनेक कर्मचाऱ्यांप्रमाणे मोरे आणि कुलकर्णी यांनीही आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबला होता। सन 2002 मध्ये शासनाने मिलवर प्रशासक नेमला होता। कर्मचाऱ्यांची थकबाकी भागविण्यासाठी काही रक्कम DRT कोर्ट पुणे येथे जमा करण्यात आली होती। सन 2010-11 मध्ये ती रक्कम कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली। मात्र मिळालेली रक्कम अपुरी असल्याचा दावा करत मोरे व कुलकर्णी यांनी ती स्वीकारण्यास नकार देत सन 2019 मध्ये कोल्हापूर लेबर कोर्टात दावा क्रमांक 30/2019 दाखल केला। या प्रकरणात लेबर कोर्टाचे न्यायाधीश KR आडके यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी दोन्ही कर्मचाऱ्यांना एकूण 17,78,000 रुपये देण्याचे आदेश दिले। या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित कामगारांनी उपनिबंधक हातकणंगले, जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर, कामगार अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला। या पाठपुराव्यानंतर अप्पर तहसीलदार महेश खिलारे यांनी 10 मार्च 2026 रोजी 7-12 पत्रकी बोजा नोंद करण्याचे आदेश दिले। त्यानुसार मंडल अधिकारी राजू बावणे आणि शहापूर ग्राम विकास अधिकारी सैफ अली जमादार यांनी डेक्कन मिल व KSL इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड संबंधित गट नंबरच्या 7-12 वर थकबाकीची नोंद केली। यामध्ये सखाराम मोरे यांचे 7,88,000 रुपये तर शरद कुलकर्णी यांचे 9,80,000 रुपये येणे असल्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या संघर्षाला आता तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली असून दोन्ही कामगारांचे वय सुमारे 70 वर्षापर्यंत पोहोचले आहे। आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला कधी मिळणार आणि या वयात उदरनिर्वाह कसा करायचा असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। आयुष्यभर कष्ट करूनही न्यायालय आणि शासकीय कार्यालये उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या प्रकरणातील पुढील लढ्याची दिशा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिनिधी रसूल जमादार यांना देण्यात आली। या प्रकरणात ॲडव्होकेट DK पाटील यांनी लेबर कोर्टात कामगारांची बाजू मांडली आहे। नमस्कार, मी सखाराम मोरे, डेक्कन कामगार। 23/10/19 मी डेक्कनला कामास लागलो आणि त्याच्यानंतर डेक्कन मिल व्यवस्थित चालू होती। 2000 मध्ये डेक्कन मिल बंद पडली। 2002 ला व्यावसायिक नेमणूक झाली आणि व्यावसायिक नेमणूक झाल्यानंतर DRT ने आमचे पैसे काढले, ते आम्हाला मान्य नव्हते म्हणून आम्ही लेबर कोर्ट मध्ये गेलो। लेबर कोर्टाचा निकाल झाला कोर्टाचा निकाल झाला, भोजन केला पण आम्हाला पैसे काय मिळणार म्हणून आम्ही पैसे तरी एक मिळू देत, तर आमची जागेवर आमचा ताबा तरी आमचा मिळावा ही विनंती।